कशा आहात? खूप छान असाल तर पुन्हा एकदा नवीन रेसिपीच्या व्लॉगमध्ये मी कोमल तुमचं खूप सारे मनापासून स्वागत करते। तर इथे बघा ही जी आहे तर ही आहे हरभऱ्याची भाजीच की म्हणजे कोवळ्या पानांची। तर ती जी आहे तर ती वावरातून किंवा शेतातून आणली होती वेचून आणि ती करतानाच्या आधी जे आहे तर ते अशा पद्धतीने आपल्याला घ्यायचे आहे झटकून, कारण ह्या भाजीवरती आळी वगैरे किंवा कीड वगैरे असतात तर त्यासाठी ते पळून जाण्यासाठी, कारण ही जी भाजी आहे तर ती धुवून किंवा वॉश करून जे आहे तर ते घेत नाही। तर अशा पद्धतीने थोडी थोडी करून जे आहे तर ती भाजी आपल्याला झटकून घ्यायची आहे की जेणेकरून त्यावरचे जे किडे किंवा माती वगैरे त्याला जर लागलेली असेल तर ती इझिली निघून जाईल यासाठी। तर तुम्ही चॅनल नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी आणि फॅमिली व्लॉगसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। सो चला आपण जी रेसिपी आहे तर ती कंटिन्यू करूयात। तर ही जी सगळी भाजी आहे तर ती मी अशाच पद्धतीने जी आहे तर ती सगळी झटकून घेणार आहे, म्हणजेच की क्लीन करून, कारण ही जी भाजी आहे तर ती बहुधा वॉश केली जात नाही, आमच्याकडे तरी वॉश करत नाही ही भाजी, अशाच पद्धतीने केली जाते। तर भाजीसाठी काय काय लागतं ते मी तुम्हाला दाखवणार आहे। तर इथे घेतलेली आहे भाजी स्वच्छ अशी निवडून किंवा झटकून, शेंगदाण्याचा जो कूट आहे तर तो कूट आणि बारीक न घेता थोडासा जो आरबट म्हणूयात अशा पद्धतीचा, आणि मिरच्या घेतलेल्या आहे तर तुम्ही कितपत तिखट खाता त्या अंदाजाने मिरच्या टाकायच्या आहेत, आणि 10 ते 12 पाकळ्या जो आहे तर तो लसूण टाकायचा आहे। आणि हे जे आहे तर ते आपल्याला मिक्सरला घ्यायचं आहे फिरवून। तर इथे बघा भाजी जी आहे तर ती मोठ्या भांड्यात काढून घ्यायची आहे, आणि ही जी आपण मिरची आणि लसूण जे आहे तर ते मिक्सरला फिरून घेतलं होतं तर ते अशा पद्धतीने जे आहे तर ते सगळ्या भाजीला लावून घ्यायचं आहे एकदाच। त्यासाठी आपण जी भाजी आहे तर ती स्वच्छ अशी निवडून किंवा झटकून झाल्यानंतर मोठ्या भांड्यात काढून घ्यायची आहे की जेणेकरून ही जी मिरची आहे तर ती सगळ्या भाजीला आपल्याला लावता येईल किंवा लागेल अशा पद्धतीने ती भाजी चोळता येईल यासाठी। तर छान प्रकारे सगळी अशी वर खाली करून आपण जी हिरवी मिरची आहे तर ती भाजीला लावून घ्यायची। तर बऱ्याच वेळा काय होतं बघा, ही जी हिरवी मिरची आहे तर ती हाताला लागते किंवा हाताची आग होते। तर तुमच्या बाबतीत जर हे असं होत असेल तर हे सगळं करायच्या आधी हाताला जे आहे तर ते थोडंसं तेल लावायचं आपण जे भाजी टाकतो ते, आणि मग मिक्स करायचं आहे। तर इथे मी टाकलेलं आहे चवीपुरतं मीठ। तर मीठ हे आपल्याला याच वेळेस टाकायचं आहे, कारण भाजीत पाणी न घालता आपण ही जी हरभऱ्याची भाजी आहे तर ती शिजवणार आहोत, कारण ही भाजी जी आहे तर ती कोवळी असते त्यामुळे त्याला पाण्याची एक्स्ट्राची जी आहे तर ती गरज लागत नाही असं म्हणायला देखील काय हरकत नाही। तर तुम्ही ज्या कोणत्याही भांड्यात, पातेल्यात म्हणा, कढईत म्हणा, ही जी भाजी करणार आहे तर त्यामध्ये मिक्स केल्यानंतर छान प्रकारे त्या भांड्यामध्ये अशा पद्धतीने काढून घ्यायची आहे। आणि ही भाजी शिजवताना जे आहे तर ते आपल्याला लो फ्लेमवर, म्हणजे गॅसची जी लो फ्लेम असती तर त्याच्यावरती ही भाजी शिजवून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने ठेवल्यानंतर आपण ती भाजी जी आहे तर ती झाकण ठेवणार आहोत। तर बघा यामध्ये एक्स्ट्राचा आता काहीच घातलेलं नाही आहे। तर झाकण ठेवून आपल्याला ही भाजी जी आहे तर ती 4 ते 5 मिनिट त्याची जी थोडीशी वाफ आहे तर ती वाफ आपल्याला बऱ्यापैकी काढून घ्यायची आहे। तरी तुम्ही बघू शकता आता 3-4 मिनिट झालेले आहेत आणि छानपैकी भाजीला जी आहे तर ती वाफ सुटलेली आहे। तर छान प्रकारे आता आपण ती भाजी जी आहे तर ती मिक्स करून घेणार आहोत। तर इथं तुम्ही बघू शकता भाजी जळली वगैरे काहीच नाही आहे, आणि त्याला जे आहे तर ते थोडं थोडं पाणी जे आहे तर ते सुटलेलं आहे असं म्हणायला देखील काय हरकत नाही। तर या स्टेजला तुम्ही थोडा वेळ पुन्हा झाकून ठेवू शकता 1-2 मिनिटसाठी, किंवा मग ह्या स्टेजलाच तुम्ही जे आहे तर ते भाजीमध्ये भाजीच्या अंदाजाने जे आहे तर ते तेल ओतायचं आहे अशा पद्धतीने। तर ही जी पद्धत आहे तर ती आमच्या गावाकडे, म्हणजेच की आमची आजी करते, तर त्या पद्धतीची ही जी हरभऱ्याची भाजी आहे तर ती केली होती। तर पुन्हा मी 4-5 मिनिटसाठी झाकून ठेवलेली आहे। तर ही भाजी टोटल सगळी शिजेपर्यंत आपल्याला गॅस जो आहे तर तो लो फ्लेमवर ठेवायचा आहे। तर 4-5 मिनिट नंतर पुन्हा मी झाकण जे आहे तर ते काढून पुन्हा छान अशी जी भाजी आहे तर ती घेतली होती हलवून, म्हणजेच की मिक्स करून। आणि या स्टेजला जे आहे तर आपण यामध्ये टाकणार आहोत आता शेंगदाण्याचा कूट, आपण जो मगाशी मी तुम्हाला दाखवला होता तर तो अशा पद्धतीने आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। आणि यानंतर पुन्हा जो कूट टाकल्यानंतर छान प्रकारे आपल्याला जी भाजी आहे तर ती सगळी घ्यायची आहे पुन्हा मिक्स करून, आणि पुन्हा आपण जे आहे तर याची 1 किंवा 2 वेळा त्याची जी आहे वाफ काढून घेणार आहोत। ते 2 ते 3 मिनिट ठेवून पुन्हा आपण झाकण ठेवून त्याची वाफ काढून घ्यायची आहे। पुन्हा मिक्स करायचं झाकण काढून, आणि मग नंतर तुम्ही गॅस बंद केला तरी काय हरकत नाही, कारण तोपर्यंत आपली जी भाजी आहे तर ती बऱ्यापैकी शिजली जाते।
तर ही भाजी झाकण ठेवून काय शिजवायची, कारण आपण एक्स्ट्राचं पाणी वगैरे काय टाकत नाही. वाफ झाल्यानंतर झाकणाला जे पाणी लागतं किंवा येतं तर त्याच पाण्यावरती थोडीशी ही जी भाजी आहे तर ती बऱ्यापैकी शिजली जाते यासाठी. सो आजची जी रेसिपी आहे किंवा व्लॉग तो तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स करून सांगायला अजिबात विसरू नका. आणि अशा पद्धतीची भाजी आहे तर ती तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. सो चला भेटूया आता नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.